बापरे, डग पाहायला भेटणार आहे छोटे छोटे, मस्त छोटे छोटेसे आहेत, क्यूट पप्पीज आहे ते बघा. रिंग चालू आहे. आणि कोळी पाहू शकता किती मोठे आहेत बघा. कोळी चिमण्यांसाठी घरटे वगैरे असणार आहेत, पक्ष्यांसाठी खाणं वगैरे असेल ते पण. छोटे छोटे किटीज, क्यूट वन डॉगी घेतले. डग पाहू शकता हा बघा. बर्ड पाहायला भेटतं, काहीतरी युनिक पाहायला भेटतं. साठी खाणं वगैरे माशांसाठी पाहिजे असतील ते पण तुम्हाला. रॅबिट आहे तुम्हाला समोरच, तुम्हाला क्रॉफेट मार्केट हा बघा. नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपला उरांचा विरेन या चॅनलवर. आणि आज आपण आलेलो आहोत ॲनिमल मार्केट, पेट मार्केट ज्याला बोलला जातो, मुंबईचा सर्वात फेमस पेट मार्केट. तोच एक्सप्लोअर करण्याचा ट्राय करणार आहोत. चला तर थेट जाऊया मार्केटमध्ये आणि पाहूया कोणकोणते प्राणी आणि पक्षी आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि काय कॉस्ट असते ट्राय करूया बघण्याचा. चला तर करूया व्हिडिओला सुरुवात. तर मंडळी पाहू शकता पाऊस स्टार्ट झालेला आहे आणि हा असणार आहे समोरच तुम्हाला क्रॉफेट मार्केट. हा बघा, हा तुम्हाला क्लॉक पाहायला भेटणार आहे आणि हा बघा सोनाटा असणार आहे. याच गल्लीतून तुम्हाला जायचं आहे. ही पूर्ण तुम्हाला ड्रायफ्रूट गल्ली असणार आहे. या साईडने पण तुम्हाला ड्रायफ्रूट गल्ली, 2 गल्ल्या असणार आहे टोटल. त्या ड्रायफ्रूट गल्लीच्या आतमधून गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट ॲनिमल मार्केट पाहायला भेटणार आहे. ही गल्ली आलो डायरेक्ट आणि इथूनच तुम्हाला डायरेक्ट स्ट्रेट जायचं आहे. ही गल्ली पकडायला लागेल आणि चॉकलेट गल्ली असणार आहे. इथूनच समोर तुम्हाला ॲनिमल मार्केट पाहायला भेटणार आहे. मंडळी हा चॉकलेटचं पूर्ण मार्केट असणार आहे. चॉकलेटच्या मार्केटच्या समोरूनच तुम्हाला इकडं डायरेक्ट जायचं आहे, सरळ जायचं आहे. इकडं तुम्हाला पक्षी आणि प्राण्यांचं मार्केट पाहायला भेटणार. तर मंडळी पाहू शकतो आलो आहोत मार्केटला. पेट मार्केट असणार आहे आणि पक्षी मस्त असे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हे बघा, इकडं पिजन्स वगैरे असणार आहे आणि लवबर्ड पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. पिजन्स पाहू शकता, हे बघा लवबर्ड आणि पॅरेट वगैरे पण असणार आहे. उल्लोन आहे आणि ही गल्ली पूर्ण तुम्हाला मार्केटच असणार आहे. हे बघा, हा पिजन्स पण मस्त आहे. सर्व ऑल टाईप ऑफ पिजन्स तुम्हाला पाहायला भेटणार आहे. इकडं लवबर्ड पण आहेत आणि इकडं फिश असणार आहेत. हे बघा, आणि कोळी पाहू शकता किती मोठे आहेत बघा. कोळी हे बघा भरपूर मोठी आहेत. आणि ही कोळी पाहू शकता कसली मोठी आहे बघा. इकडं व्हाईट पण असणार आहे तुम्हाला. आणि हा बघा ससा आहे, 500 रुपयाला एक असणार आहे, पाहू शकता तुम्ही. आणि इकडं पाहू शकता हे बघा फिश आहेत, 1 नंबर आहे. आणि इकडे तुम्हाला बीटा फिश पण पाहायला भेटणार आहे. ते बघा छोटे छोटे बीटा फिश पण असणार आहे. आणि इकडे रानटी कोंबडे पण आहेत. आणि हे बघा हे मस्त बसले दोघे पण. पाहू शकता इकडे तुम्हाला मस्त चिमण्यांसाठी घरटे वगैरे असणार आहेत, डायरेक्ट बनवलेले असणार आहेत. इथे आहेत बघा. आणि दाणे वगैरे खाण्यासाठी असतील त्या पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा कासव असणार आहे आणि आवरण भारी आहे, 1 नंबर होते. स्ट्रक्चर बघा. आणि माकलीची हाडं असणार आहे, ती पक्ष्यांसाठी चांगली असतात. इकडे तुम्हाला फिश वगैरे भरपूर असणार आहे. आणि बघा पक्षी बघा, इकडे मोठे पण असणार आहे. ते बघा लवबर्ड बघा कसले लाईनमध्ये, भरपूर आहेत. मंडळी इकडे तुम्हाला खायला वगैरे असणार आहेत, म्हणजे पक्ष्यांसाठी खाणं वगैरे असेल ते पण तुम्हाला भेटणार आहे. सूर्यफुलाच्या बिया वगैरे सर्व काही असणार आहेत. आणि बी पाहू शकता मोठमोठी असणार आहे. पक्ष्यांसाठी सर्वात मोठी पण भेटणार तुम्हाला. आणि इकडं छोटे छोटे उंदरं पाहायला भेटणार आहेत. हे बघा मस्त आहे सर, तुम्ही या नक्की विजिट करा. आणि इकडं ब्लॅकिश पण असणार आहे. हा बघा मक्का खातो, इकडं ब्लॅक अँड व्हाईट आहे. आणि इकडे तुम्हाला खायला वगैरे सर्व काही पाहायला भेटणार आहेत, पक्ष्यांसाठी असू दे. म्हणजे बघा किती आहे घेतलास, किती एक घेतलास का 2? हा बघा छोटासा असणार आहे. घाबरतोस की काय? मित्र कशी जोडी पडली? जोडी कशी असते काका सांगा. ह्याचीच 1200 रुपये जोडी पडली. दादा कुठून आलास? ठाण्यावरून. ठाण्यावरून. नाव काय? रोशन. ओके. आणि हे बघा केवढीशे आहेत बघा, मस्त छोटे छोटेसे आहेत, क्यूट वन. 3 कलरमध्ये असणार आहेत. हा कुठला फिमेल आहे? हा काय फिमेल आहे का?
फिमेल आहे ना, फिमेल ते टाका. मेलमध्ये मला असं करून द्या. मेलमध्ये असं करायचं. हे बघा मंडळी, इकडं तुम्हाला डक पण असणार आहे आणि छोटा चुहा पाहायला भेटतोय. हा बघा, खरगोश ससा पाहायला भेटणार आहे. 2-3 टाईपमध्ये असणार आहे. कलर पण पाहू शकतो हे बघा. आणि इकडं डक असणार आहे. हे बघा, छोटे छोटे. इकडं पण डक आहेत. वर तुम्हाला कोंबड्या पाहायला भेटणार आहे त्या बघा. आणि इकडं हे बघा लुटो असणार आहे आणि कलरफुलमध्ये पाहायला भेटतं तुम्हाला. हे बघा, छोटे छोटे आहेत आणि इकडं मोठा बदक आहे डायरेक्ट. हा बघा, मोठे मोठे बदक असणार आहे. बघा, कासव असणार आहे आणि इकडं पण आहेत बघ, छोटे छोटे उंदी. आणि इकडं मनीमाव. हा बघा, मस्त मनीमाव आहे. हे बघा, छोटी आहे कशी वाटते बघा. पोटवान ही झोपली. आणि इकडे छोटे छोटे आहेत हे बघा. डक पाहायला भेटणार आहे छोटे छोटे. आणि रानकोंबडी ज्याला बोलतो ती वाली तुम्हाला असणार आहे बघ. छोटी पिल्लं पण आहेत हे बघ. कोंबडीची छोटी छोटी पिल्लं तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि नंतर तुम्हाला इकडं बिया असणार आहे. हे बघा, सूर्यफुलाच्या बिया बघा कसल्या मोठ्या आहेत. हे बघा, छोटी छोटी आहेत. एक नंबर आहे. छोटे छोटे असणार छोटे छोटे किडीज. हे बघा, हे काढली क्युटी. हे बघा, बापरे इथे मस्ती करतोय बघा. हाँ, तो फीमेल के साथ रहेगा ना, आराम से सेट हो जाएगा. उसको एक दिन को तसल्ली के जाएगी, बहुत दिनों बाद खेलते करे तुम, ऐसा हो जाता है. हकीकत में अभी कैसा हो जाएगा, उसको एक ये हो जाएगा. सिटी असणार आहे बघा. खेळते छोटे छोटे. पूर्ण तुम्हाला मार्केट तसंच असणार आहे. पक्षी कसे खेळते बघा. आणि इकडे मोठे मोठे असणार आहेत हे बघा, सिल्वेस्टर टाईपमध्ये. हे बघा किती मोठे आहे बघा. आणि इकडं आहेत खाली. ब्लॅक कॅट. इकडं पण छोटे छोटे आहेत. आणि फिशेस पाहू शकता हे बघा. इकडं पण असणार आहे. फिश टँक पण मोठा आहे, 2 फुटापर्यंत असणार आहे. श्रीम बघा, कोलंबी ज्याला बोललं जातं. ही पण तुम्हाला पालेल्या टाईपमध्ये आहे बघा. हे ऑरेंज असणार आहे, एक कलरलेस आहे, एक ब्लूइशमध्ये आहे बघा. क्यूटॉन डॉगी घेतले, मस्त आहेत. आणि बकेट पण असणार आहे. इकडे पण तुम्हाला रॅबिट पाहायला भेटणार आहे. आणि छोटे छोटे स्मॉल पप्पीज आहे ते बघा. खेळतोय बघा. इकडं पण तुम्हाला डक पाहायला भेटणार आहे. छोटे छोटे डक, एकदा स्मॉल ससे असणार आहेत.
भरपूर आहे. आपले कोंबडी पण पाहायला भेटणार आहे. आणि इकडं बघा डग पाहू शकता. हा बघा, हा बघा. आणि तिकडं पण आहे. हंस आहेत डायरेक्ट, मोठे मोठे आहे बघा, कसले मोठे आहेत बघा. आणि आपला कोंबडा, गावठी कोंबडा. हा बघा, हा काहीतरी युनिक वाटतं मला. डग, तुम्हाला नाव माहिती आहे डगचं? हा बघा, तोंडच बघा, काहीतरी युनिक आहे. मित्र बर्ड पाहायला भेटतं तुम्हाला. हा बघा, काहीतरी युनिक पाहायला भेटणार आहे डगमध्ये. 3500 जोडी बोलतात, कमी जास्त होणार आहे. आणि पाहू शकता मानेवर बघा, असं वाटतंय रोग वगैरे झाला आहे, बट प्रजाती आहे, मनीला म्हणून बोललं जातं. डगमध्ये आली जाते ही प्रजाती. व्हाईट उंदीर एक नंबर, शेपटी वगैरे आहे ती बघा. आणि इकडं ससा आहे मोठा. इकडे पाहू शकता बर्डमध्ये व्हरायटी बघा. छोटी छोटी मांजर आहेत, पिल्लं पाहू शकता. आपली गावठी मांजर पाहायला भेटते. आणि इकडे छोटी मांजर आहे. आणि इकडे मोठी आहे, सिल्वेस्टर टाईपमध्ये आहे. तिचं छोटं पिल्लू पाहायला भेटतं तुम्हाला. दिदी बघा खेळते. पपीज, फुल ऑन पपीज आहे ते बघा. बघा काढले 2 आणि शिफ्टिंग केले. आणि हे बघा, ही काहीतरी वेगळीच प्रजाती असणार आहे. बघा मस्त. हे बघा, चालेल की तुम्हाला 1 मिनिट. हा बघा, हर्ष टाईपमध्ये आहे. रिंग चालू आहे. हे बघा, कोंबडी गावा एक नंबर. आणि पायाला पूर्ण पिसे पाहायला भेटणार आहे. मोठीच आहे. 3 आहेत तिकडं. इकडे डक आहे बहुतेक. हा बघा, बापरे. हा बघा मनीला पण आहे, नॉर्मल डक पण आहे. हा बघा कसला मोठा आहे डक. आणि इकडं वर ससा आहे. हा बघा, हा ससा असणार आहे. हा एक आहे. खाली पण डक आहे. आणि एक स्मॉल. हे बघा, यांची मजा आहे. फिशचं सामान तुम्हाला भेटणार आहेत. आणि इकडं पाहू शकता ॲक्वेरियम डायरेक्ट ठेवला आहे, डेमो फिश ठेवले आहेत. आणि या साईडला पण भरपूर आहेत. हे बघा, कोई असणार आहेत या साईडला. आणि ॲक्वेरियमचं तुम्हाला दगड वगैरे सर्व काही पाहायला भेटणार आहे. आणि हे बघा, हे छोटे मासे असणार आहे. इकडं पण आहेत. इकडं बीटा फिश ठेवले ते बघा. हे बघा, हे बीटा फिश असणार आहे. वर पण आहेत हे बघा. तुम्हाला ॲक्वेरियमसाठी खाणं वगैरे माशांसाठी पाहिजे असतील ते पण तुम्हाला इथं अवेलेबल असणार आहे. बॉटलमध्ये असणार आहेत, प्लस याच्यामध्ये पण असणार आहेत. हे बघा. आणि इकडं मस्त असं ॲक्वेरियम बनवलेलं आहे. हा बघा, बोटी वगैरे ठेवलेले आहेत. आणि युनिक भेटणार आहेत. हे बघा, दगड वगैरे सर्व असणार आहेत. ॲक्वेरियम पाहू शकता तुम्ही. हे बघा, मला डिफरंट व्हरायटीमध्ये ॲक्वेरियम पाहायला भेटणार आहे. हे बघा, म्हणजे इकडं मासे ठेवलेले आहेत काही ॲक्वेरियमला. हे बघा, पेटसाठी तुम्हाला पिंजरे वगैरे असतील ते पण अवेलेबल असणार आहेत. आणि खाणं वगैरे पाहू शकता, सीड्स वगैरे असणार आहेत. हे बघा, भरपूर व्हरायटीमध्ये असणार आहेत खाणं पण. हे बघा, पेडिग्री पण तुम्हाला भेटेल इथं. आणि फुल लॉन आहे ते बघा.
हे पण मटेरियल म्हणजे पक्ष्यांसाठी खायला वगैरे असणार आहे. डायरेक्ट पॉट भरून ठेवायचं, मग ते जेवढे खातील त्याच्यानंतर ते हलवले येतील. पाण्यासाठी असणार. आणि सीड्स पाहू शकता किती मोठे आहेत बघा, सूर्यफुलाच्या बिया. कोंबडा, आपला कोंबडा. आणि इकडं डक असणार आहे मोठे मोठे, हे बघा. आणि इकडं ससा पण आहे, छोटे किटन पण पाहायला भेटणार आहेत. आणि इकडं डकची पिल्लं असणार आहे. इकडं तुम्हाला कबूतर वगैरे पाहायला भेटणार आहे, ते बघा. आणि पिंजरे पण तुम्हाला इकडं बघायला भेटते. हा बघा, रॅबिट आहे, तुम्हाला खाताना दिसतंय. फायनली मंडळी व्हिडिओ झालेली आहे. जास्त आज नव्हते ॲनिमल्स आणि जास्त पक्षी पण पाहायला भेटले नाही, थोडे भेटले, ते दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. चला तर ही व्हिडिओ मी इथे एंड करतो. आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.